नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर सिस्टम डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला MES 2025 बद्दल चर्चा करायची आहे. आजच आन्सर की या ठिकाणी आलेली आहे आणि बऱ्याच आन्सर्स चेंज झालेले आहेत, काही क्वेश्चन कॅन्सल झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. आजचा व्हिडिओ कुणालाही मिसगाईड करण्याचा हेतू नाही, फक्त तुमचं करिअर चांगलं व्हावं, तुम्ही AEE, AE1, AE2 या ठिकाणी व्हावेत ही अपेक्षा घेऊन हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, जागा वाढ होणार की नाही या संदर्भात बरेच वेगवेगळे मेसेजेस मला येत आहेत आणि त्या संदर्भात जे काही माझं या ठिकाणी ओपिनियन कम इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे. पहिली गोष्ट एकाच मिनिटात सांगतो की 2023चे जे विद्यार्थी आहेत, ज्यांना फार कमी मार्कात इन झालेले किंवा फार कमी मार्कात आऊट झालेले, त्या सर्व विद्यार्थ्यांना विचारा किंवा जे मेन्सला क्वालिफाय झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना विचारा, जे अचानक क्वालिफाय झाले कट ऑफ खाली आल्यामुळं त्यांना किती मोठा फटका या ठिकाणी करिअरमध्ये बसलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक धोक्याची घंटा ओळखायची आहे. आणि आज 2 जानेवारी आहे मित्रांनो, उद्यापासून साधारण 130-135 दिवस राहिलेले आहेत तुमच्या एक्झामला. आणि म्हणून हा व्हिडिओच्या माध्यमातून तळमळीनं सांगतोय की साधारण जागावाढ होण्याची शक्यता जास्त आहे आणि होण्याची शक्यता फारच या ठिकाणी जास्त आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी परत कट ऑफ जो आहे तो निश्चित खाली येणार आहे, एवढं निश्चित आहे. एक्झॅक्ट 495 इतका खाली येणार नाही, पण साधारण परत एकदा तोच आकडा वापरतोय, 65 ते 70 ह्या रेंजमध्ये कुठंतरी येईल ओपन जनरल मेलचा, असं मला या ठिकाणी वाटते. त्यामुळे ज्यांना ज्यांना ओपन जनरल 65पेक्षा जास्त आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी, स्पेशली मेल कॅन्डिडेटनी अभ्यास जोरात करायचा आहे. फिमेलला थोडाफार अजून कमी लागेल, 55 ते 60-62 ह्या रेंजमध्ये राहील, पण त्यांनीसुद्धा, ज्या काही महिला आहेत त्यांनीसुद्धा, फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांनीसुद्धा जोरात अभ्यास करायचा आहे. कारण जागावाढ झाली तर निश्चितच कट ऑफ खाली येणार आहे. आणि मित्रांनो, परत एकदा सांगतोय की नंतर रिझल्ट लागल्यानंतर अभ्यास सुरू करतो, मग हे करतो, असं करण्यापेक्षा जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये, मी 495 ज्यावेळी जागावाढ झाल्या होत्या त्यावेळी पण सांगितलं होतं आणि आत्तासुद्धा या ठिकाणी हॉनेस्टली या ठिकाणी सांगतोय की जागावाढ होण्याची चान्सेस जास्त आहेत, होण्याची बऱ्यापैकी 99.99 प्रोबॅबिलिटी आहेच. ऑफिशियली ज्यावेळी येईल त्यावेळी निश्चितच आपल्याला सर्वांना कळेल, पण तरी एकदा मी या ठिकाणी सांगतो, कारण जी सद्यस्थिती आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला. चेंजेस झाले तर जे काय असतील ते, पण आजच्या घडीला जागा वाढण्याची चान्सेस 99.99 आहेत. आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार अभ्यास, बाँड्री कॅन्डिडेटनी स्पेशली, काही मला मेसेज करू नका, विचारू नका की अभ्यास करू काय नको, अभ्यास चालू करा. 1 महिना 1.5 महिना ज्यावेळी रिझल्ट लागेल, महिन्यात लागेल, 15 दिवसात लागेल, रिझल्ट लागल्यानंतर अभ्यास करण्यापेक्षा 1 महिना अभ्यास केला आणि जरी नापास झाला तरी प्रॉब्लेम नाही, पास झाला तर निश्चितच 1 महिन्याचा अभ्यास तुमच्या पुढे जाणार आहे. 23 सब्जेक्ट डिस्क्रिप्टिव्हचे करायचे आहेत, स्ट्रक्चर नॉन स्ट्रक्चर सगळं करायचं आहे आणि त्यासाठी खूप जोरदार तयारी करा. एवढंच मी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि खूप खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. मिशन AEE PWD तुमचंच आहे, मी AEE PWD होणारच ह्या भावनेने या ठिकाणी सर्वांनी तयारी करायची आहे. परत एकदा खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. थांबण्याच्या आधी निश्चितच एक विद्यासागरची मेंटरशिप बॅचसुद्धा आपण लॉन्च करणार आहे, तर निश्चितच त्याची अपडेट टेलिग्रामला येतील. बघत राहा, पाहत राहा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.